जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती आज नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण हा व्हिडिओ तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. बीडमध्ये खळबळजनक बातमी. माजी सभापतीच्या मुलाने विवाहितेला गुंगीचे औषध देऊन केला अत्याचार. या कारणामुळे घाबरली होती महिला. बीड शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला काळिंबा फासणारी घटना समोर आली आहे. एका प्रभावशाली राजकीय नेत्याच्या मुलाने विवाहितेवर वेळोवेळी गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याचा आणि तिला ब्लॅकमेल केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली असून पीडितेने धाडस दाखवून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील संशयित आरोपीचे नाव अमर किरण बागर असे असून तो पाटोदा पंचायत समितीचे माजी सभापती किरण बांगर यांचा मुलगा आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ही घटना बीड शहराच्या परिसरात घडली आहे. संशयित अमर बांगर आणि पीडित विवाहिता यांच्यात काही कारणाने ओळख झाली होती. याच ओळखीचा गैरफायदा घेत अमरने पीडितेच्या आयुष्यात हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली होती. त्याने तिला धमकावून आणि ब्लॅकमेल करून आपल्या जाळ्यात ओढले होते. पीडितेने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे की अमर बांगर याने तिला गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले आणि त्यानंतर तिच्यावर वेळोवेळी अनैसर्गिक अत्याचार केले. हा सारा प्रकार इतक्या खालच्या पातळीवर जाऊन करण्यात आला की पीडित महिला पूर्णपणे हतबल झाली होती. आरोपीने केवळ तिच्यावर शारीरिक अत्याचारच केले नाहीत, तर तिच्या मानसिकदृष्ट्याही पूर्णपणे खचून गेली आहे. या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे आरोपीने पीडितेवर अत्याचार करूनच तो थांबला नाही, तर त्याने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. पीडितेच्या आणि तिच्या कुटुंबियाच्या आबरूची भीती दाखवून त्याने तिच्याकडून मोठ्या प्रमाणात खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला. पीडितेने आपल्या फिर्यादीत स्पष्ट म्हटले आहे की आपल्या कुटुंबाची समाजात बदनामी होऊ नये या एकमेव कारणासाठी तिने आणि तिच्या कुटुंबियांनी आरोपीच्या दबावाखाली येऊन त्याला वेळोवेळी मोठी रक्कम दिली. मात्र पैसे देऊनही आरोपीची भूक थांबली नव्हती. उलट जसा वेळ गेला तसा त्याचा छळ अधिकच तीव्र होत गेला. जेव्हा सहनशक्तीचा अंत झाला तेव्हा या पीडित महिलेने सर्व भिंती बाजूला सारून पोलिसांकडे धाव घेतली होती. संशयित अमर बांगर हा पाटोदा पंचायत समितीचे माजी सभापती किरण बांगर यांचा मुलगा होता. विशेष म्हणजे किरण बांगर हे बीडमधील एका बड्या राजकीय नेत्याचे समर्थक मानले जातात. त्यामुळे या प्रकरणात आरोपीवर कारवाई होईल का असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र पीडितेच्या तक्रारीनंतर शिवाजीनगर पोलिसांनी तत्परता दाखवत गंभीर कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी अत्याचार कलम 376, खंडणी कलम 384, धमकावणे, गुंगीचे औषध देऊन अत्याचार करणे अशा विविध गंभीर कलमांनी गुन्हा नोंदवला आहे. या घटनेची व्याप्ती मोठी असल्याने पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. आरोपीचे इतर काही गुन्हे आहेत का किंवा यात आणखी कोणी सहभागी आहे का याचाही शोध घेतला जात आहे. एका प्रतिष्ठित कुटुंबातील व्यक्तीकडून अशा प्रकारचे कृत्य घडल्याने बीडच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. समाजात दरारा असलेल्या व्यक्तीच्या मुलाने जर अशा प्रकारे एखाद्या विवाहितेवर आयुष्य उद्ध्वस्त केले असेल तर सर्वसामान्यांची कोणावर विश्वास ठेवायचा असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये अनेकदा प्रभावशाली व्यक्तीकडून पीडितेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे या प्रकरणाचा तपास पारदर्शक पद्धतीने व्हावा आणि आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी जोर धरत आहे. पीडित महिलेने या सगळ्या परिस्थितीच्या धैर्याने सामना करण्याचा निर्णय घेतला आहे.
आपल्या कुटुंबाची बदनामी होईल या भीतीने कित्येक स्त्रिया अशा गुन्ह्याची तक्रार करायला घाबरतात. परंतु या महिलेने तक्रार दाखवत नराधमाला कायद्याच्या चौकटीत आणले आहे. आता कायदा या प्रकरणात काय भूमिका घेतो आणि पीडितेला काय न्याय मिळवून देतो याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथकांची मदत घेत आहेत. अशा गुन्ह्यात घाबरून न जाता पीडितांनी पुढे येऊन तक्रार करावी असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. आरोपीला लवकरच अटक करून न्यायालयात हजर केले जाईल आणि या प्रकरणाचा तपास जलद गतीने पूर्ण केला जाईल अशी ग्वाही पोलिसांनी दिली आहे. समाजातील अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कायद्याची जरूर असणे अत्यंत आवश्यक आहे. या प्रकरणात पीडितेला त्वरित न्याय मिळावा हीच अपेक्षा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला अशाच नवनवीन बातम्या रोज पाहायला भेटतील. थँक्यू.